नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही माझ्या पाठीमागे जी पाहता ही तूर, हिला एक आपण खालचं पाणी दिलेलं आहे फक्त, आणि हिचं पहिली फवारणी झालेली होती आणि आता यावर दुसरी फवारणी सुद्धा काढलेली आहे। आता ही दुसरी फवारणी आपण कोणत्या औषधांची काढलेली आहे आणि नेमकं ती कशासाठी केली ती मी पूर्ण माहिती या व्हिडिओत देणार आहे। तर पहिल्यांदा ही तूर पाहून घ्या आणि अंतर पाहून घ्या। ही जी आहे तूर, याच्यामध्ये 3 तास सोयाबीनचे होते आणि ते काढल्यानंतर याच्यात तुरीची हे बघून आता याला एक पाणी झालेलं आहे आणि आता यात तुरीची वाढ सुद्धा पाहून घ्या आणि फुलावर अवस्था पाहून घ्या किती चांगली आहे। जो फुलोर आहे या तुरीचा तो पाहून घ्या, तुम्ही पाहू शकता, तुम्ही पूर्णपणे पिवळी झालेली आहे तूर। तर यावर जी आपण फवारणी केलेली दुसरी ती याच्यासाठी केली की आता जे फुलं आहे याचं रूपांतर आता शेंगामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आपण ज्याला पोपट म्हणतो। हे बघून घ्या तुम्ही अशा प्रकारे। तर यासाठी आपण एक अळीनाशक, एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत अशा प्रकारची फवारणी केलेली आहे। यात काय काय घेतलं आहे, त्यात एक आपण अळीनाशक म्हणून आपण गॅस पॉयझन घेतलेलं आणि सोबत केम सुद्धा घेतलेलं आहे। तुम्ही गॅस पॉयझन सोबत इमॅमॅक्टिन सुद्धा घेऊ शकता, फक्त इमॅमॅक्टिनचं प्रमाण हे जास्त होऊ नये, कारण की इमॅमॅक्टिनचं जर प्रमाण जास्त झालं तर हे जी फुल आहे याची म्हणजे गळण होते। त्यामुळे 20 लिटर पाण्याला कमीत कमी 10 ते 15 ग्रॅम इमॅमॅक्टिन प्लस 40 ग्रॅम गॅस पॉयझन घ्यायचं आहे। त्यासोबत एक विद्राव्य खत घेतलेलं आहे आम्ही। तर जे विद्राव्य खत घेतलं आहे ते 05234 घेतलं। आता 05234 का घेतलं, कारण की ही जी फुलगळ आहे ती ही फुलगळ होऊ नये म्हणून 05234 घेतलेलं आहे, कारण त्यात जे फुलांना आवश्यक घटक आहे खतामधले ते मिळावे म्हणून 05234 घेतलं आहे। आणि त्याचसोबत एक बोरान हे सुद्धा आवश्यक आहे, कारण की बोरान करता आपण याच्यात अशासाठी घेतलं की हे जे फुल आहे तर फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हावं म्हणून बोरान घेतलेलं आहे। आणि सोबत जे बुरशीनाशक घेतलेलं आहे, मी कोणतं एक साधं बुरशीनाशक घेऊ शकता, एक 22 किंवा 6 अशा प्रकारचे एक बुरशीनाशक घेऊ शकता। आणि जर आवश्यकता वाटली तर तुम्ही एखादं टॉनिक सुद्धा घेऊ शकता। म्हणजे आपण एक अळीनाशक, एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत आणि एक बोरान आवश्यक आहे। म्हणजे या अवस्थेला बोरानची फार आवश्यकता असते फवारणीमध्ये, त्यामुळे बोरानची नक्की फवारणी घ्या। त्याचे बोरानचं प्रमाण आणि बोरान आवश्यक घ्या, कारण की बोरानमुळे शेंगात रूपांतर व्हायला फार मदत होते। तुम्हाला पूर्ण मी तूर दाखवतो कशी आहे आणि वाढ सुद्धा पाहून घ्या। एकदम माझ्या डोक्याच्या वर तूर गेलेली आहे आणि जो फ्लोर आहे पाहून घ्या तुम्ही। म्हणजे आता ही जी डांग आहे फक्त त्याच्यावर पूर्ण शेंड्यापर्यंत फ्लोर आहे आणि आणखीन चालू आहे आणि कुठे कुठे शेंगाचं रूपांतर सुद्धा होणं चालू आहे। आता हे पाहून घ्या, हे एकच डांग आहे, पाहून घ्या किती लागवड आहे याला। अशा प्रकारे आपण ही तुरीवर दुसरी फवारणी केलेली आहे। धन्यवाद।